राजगड टू तोरणा हा फक्त ट्रेक नाही, हा प्रवास आहे मैत्रीचा, स्वप्नांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडात. रात्री 10 वाजता आम्ही पुण्याहून गुंजवणीकडे निघालो व आम्ही रात्री 12:30 वाजता गुंजवणीच्या पायथ्याला पोहोचलो. तिथून आम्ही नारळ फोडून शिवाजी महाराजांचं नाव घेऊन देवाची आठवण करून आणि ट्रेक सुरू केला. हातात टॉर्च, वर पाऊस, खाली चिखल आणि मध्ये आम्ही माकडासारखे घसरलो. 3दा चिखलात पडलो, पण फोटो काढणं मात्र बंद नाही. घसरला. अखेर रात्री 3 वाजता आम्ही मंदिरात तंबू ठोकला. सकाळी 7ला उठलो आणि निघालो संजीवनी माचीच्या दिशेने. रस्त्यात दिसले जुने दगडी दरवाजे, काही अर्धवट पडलेले, काही अजूनही गर्वाने उभे. भोवती धुकं, दगड, जुन्या काळातील पाण्याच्या टाक्या, जणू इतिहास आमच्याशी बोलत आहे. संजीवनी माचीपासून डाव्या बाजूच्या दरवाज्यातून खाली उतरलो आणि एक उंच भिंतीसारख्या खिंडीत तटबंदीतून आम्ही पुढे निघालो. हे सगळं दृश्य खूप सुंदर होते आणि अविस्मरणीय होते, कारण की आम्ही राजांचा गड चालत होतो. आम्हाला त्यांचे स्मरण होत होते. असे वाटत होते की छत्रपतींचा इथे सहवास असावा. समोर उमलेली सुंदर फुलं, उंच डोंगर आणि शेवटी आलो संजीवनी माचीच्या खालच्या टोकावर, जिथून सुरू होतो तोरण्याकडे जाण्याचा रोमांचक प्रवास.